नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या नारी शक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ॲडमिशनचा निकाल हा लागलेला आहे. तर कालच कोर्टाने असा निर्णय दिला होता की सरकारने या जागा 25% आरक्षित ठेवल्याच पाहिजेत. तर याचा GR सरकारने काढला होता, तो कोर्टाने रद्द केलेला आहे. तर ती लॉटरी लागलेली कशी चेक करायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर आता हे नाव लागलेलं कसं डाउनलोड करून घ्यायचं, आपलं नाव आलंय का नाही हे कसं चेक करायचं, तर जी आपल्या जिल्ह्याची लिस्ट आहे ती कशी डाउनलोड करायची याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चला तर आपल्या मुलांची नावे RT ॲडमिशनमध्ये आलेली काय नाही ती पाहण्यासाठी तुम्हाला student.maharashtra.government.in या लिंकवर यायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होणार आहे. तर तुम्ही तिथं पाहू शकताय की RTच्या आणि तिथं काही त्यांनी RTच्या महत्त्वपूर्ण सूचनाही दिलेल्या आहेत, ते तुम्ही सूचना पाहू शकताय. तर यानुसार आपल्याला RT ॲडमिशनची यादी कशी डाउनलोड करायची, पेंडिंगमध्ये आपलं नाव आहे का, याची सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर तुम्ही पहा, RTचे 25%चे ऑनलाईन प्रवेश ही अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते. म्हणजे हे पोर्टल स्लो होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा. तर निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती घेऊन ते पडताळणीसाठी लेटरची प्रिंट काढून लॉग इनमधून पडताळणी समीकडून जाऊन ती पडताळणी करून घ्यायची आहे. तर RT ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2024-25 या वर्षाकरिता निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर SMS प्राप्त होतील, परंतु पालकांनी फक्त SMSवर अवलंबून न राहता RT पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर किंवा आपल्या मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती पाहून चेक करायची आहे, आपली खात्री करायची आहे. तर अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती घेऊन समितीकडे जाऊन त्या ऑनलाईन प्रवेश आपला निश्चित करायचा आहे. तर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती आपल्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर अर्ज क्रमांक टाकून पाहायचा आहे. तर निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे SMS पाठवले जातील. म्हणजे जर एखाद्या पालकांनी जर ॲडमिशन जर नाही घेतलं RT मधून तरच प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना SMS पाठवण्यात येणार आहे. तर तुम्ही पाहू शकताय की 93,009 हे आहे ते टोटल सिलेक्शन झालेले आहेत आणि वेटिंगमध्ये तुम्ही पाहू शकता 71,276 एवढे सगळे स्टुडंट हे पेंडिंगमध्ये आहेत, म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये आहेत. तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. त्यानंतर आपण असं खाली यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं त्यानंतर आपल्याला सिलेक्टेड मूळ निवड यादी असं सर्च करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या अकॅडमिक इयर टाकायचं आहे 2024-25. त्याच्यानंतर आपल्याला आपला जिल्हा सर्च करायचा आहे. आपला जो कोणता जिल्हा असेल तो निवडायचा आहे. तर जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला सिलेक्शन लिस्ट PDF ओपन होणार आहे. तर त्या PDFवर ओपन केल्यानंतर तुम्हाला यामध्ये एक लिस्ट ओपन होणार आहे. तर या लिस्टमध्ये तुम्हाला तुमचं नाव आहे का हे चेक करायचं आहे. तर याच्यामध्ये ॲप्लिकेशन नंबर, नाव, मीडियम, बर्थ डेट आणि स्कूल नेम अशा प्रकारचं पेज ओपन होत आहे. तर त्याच्यामध्ये आपलं नाव, आपला नंबर आहे का चेक करायचा आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या जिल्ह्याची यादी डाउनलोड करून चेक करू शकताय. तर जे वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांची इथं ऑप्शन पहा, हेल्प सेंटरच्या खाली आहे वेटिंग लिस्ट. तर इथं वेटिंग लिस्टची यादी तुम्ही पाहू शकताय. वेटिंग लिस्टमध्ये आपलं नाव आहे की नाही. तर वेटिंग लिस्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लिस्ट ओपन होणार आहे. तर ही वेटिंग लिस्ट डाउनलोड करायची आहे. त्यांनी डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशाच प्रकारची माहिती ओपन होणार आहे, जसं की तुमचा ॲप्लिकेशन नंबर, नाव, मीडियम कोणतं चूज केलं आहे ते, हे सर्व माहिती ओपन झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये आपलं नाव आहे का ते चेक करायचं आहे. आता ज्यांचा नंबर लागलेला आहे त्यांना हमीपत्र दिलेलं आहे. इथं पहा सेल्फ डिक्लेरेशन. तर हे हमीपत्र सर्वांनी डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याची सर्व माहिती भरून
हे हमीपत्र अपडेट करायचं आहे. तर इथं तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनवर जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तिथं RT ॲडमिशनचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि जो तुम्ही पासवर्ड टाकला आहे तो पासवर्ड टाकून हा कॅप्चा टाकून लॉग इन करायचा आहे. तर लॉग इन केलेला फॉर्म ओपन होत आहे आणि असं ॲडमिट कार्ड ओपन होत आहे. तुम्ही पाहू शकताय. जर ॲडमिट कार्ड ओपन नाही झालं तर समजायचं की आपला नंबर लागलेला नाही आणि जर ॲडमिट कार्ड ओपन झालं तर समजायचं की आपल्या सिलेक्शन यादीमध्ये नाव आलेलं आहे. तर या ॲडमिट कार्डमध्ये तुम्हाला तुमचं नाव, शाळेचं नाव आणि आपली पूर्ण डिटेल्स इथे दिसणार आहे. तर तुम्ही व्ह्यूमध्ये तुम्ही जाऊन पूर्ण आपली माहिती पाहू शकताय. तर अशा प्रकारे आपल्याला व्ह्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर आपली सर्व माहिती ओपन होणार आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय की अशा प्रकारचे पेज ओपन होणार आहे. त्याच्यामध्ये आपली पूर्ण डिटेल्स येणार आहेत. तर एक समजून जायचं की ज्यांना काहीही दिसत नाही त्यांचा नंबर लागलेला नाही. तर आपलं जर लिस्टमध्ये नाव आले असेल तर ॲडमिशन लवकरात लवकर घेऊन. तर अशा पद्धतीची याची प्रोसिजर आहे. तर ही सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला भेटतील. धन्यवाद.